चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता. मराठी मोडेल पण वाकणार नाही. दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं आंदोलन यशस्वी करत अभिजित दिपके यांनी त्यांच्या आयुष्यातलं एक मोठं यश मिळवलंय. आपलं पहिलं आंदोलन अभिजित दिपकेंनी ज्या प्रगल्भपणे हाताळलं ते पाहता त्यांच्यातले नेतृत्व गुण सुद्धा अधोरेखित झाले. पण या यशानंतर दिपकेंसमोरच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानं सुद्धा वाढली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिपके आता पुढे काय करणार, किंवा त्यांनी स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य नेमकं काय. दिपके हे भविष्यात फक्त सामाजिक प्रश्नांवरच आंदोलन करणार की राजकीय आखाड्यात सुद्धा उतरणार, आणि समजा ते राजकारणात उतरले तर त्यांची राजकीय वाटचाल कोणत्या विचारधारेनुसार होणार. म्हणजे की त्यांच्या राजकारणाचा बाज हा सेक्युलर असेल की डावीकडे झुकलेला असेल की बहुजनवादी असेल. अशा अनेक प्रश्नांना दिपकेंच्या या पहिल्या लढ्यातल्या या विजयानं जन्म दिला आहे. तसंच भाजपसाठी दिपके हे येत्या काळातलं आव्हान ठरू शकतं का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न थोडा वेगळ्या अंगानं विचारला जातोय. तो कसा आहे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विषय असा आहे की अभिजित दिपके पुढे काय करणार, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी दिपकेंची थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी आपण समजावून घेऊ. 30 वर्ष वय असलेले अभिजित दिपके हे मूळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे आहेत. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी थेट अमेरिका गाठली आणि तिथल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीतून त्यांनी पब्लिक रिलेशन्स म्हणजे आपण म्हणू की जनसंवाद या विषयातून पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच मास्टर्स डिग्री मिळवली आहे. त्यांनी 2020 ते 2023 या काळात आम आदमी पार्टीसाठी म्हणजे आप या पक्षासाठी सुद्धा राजकीय रणनीतिकार म्हणून काम केलं आहे. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया कॅम्पेनिंगचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या राजकीय उदयाची कहाणीसुद्धा रंजक आहे. आपल्याला आठवत असेल की भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणातल्या सुनावणी दरम्यान बेरोजगार युवकांचा उल्लेख झुरळ असा केला होता, आणि त्यांच्या या विधानाचा धागा पकडत तेव्हा अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं एक सोशल मीडिया अकाउंट बनवलं आणि एका सोशल मीडिया कॅम्पेनची सुरुवात केली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अकाउंटला कसा प्रतिसाद मिळाला, पुढे ते कसे भारतात आले वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. त्यामुळे पुन्हा इथे तो इतिहास रिपीट करत नाही. तर मुद्दा असा आहे की अभिजित दिपकेंच्या या पहिल्या आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे त्यांच्यावरची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. आणि दिपकेंचं वय पाहता एक धोका सामान्यतः अशा प्रकरणात उद्भवतो, तो असा की हे यश पचवता येणं अवघड होतं. म्हणजे कसं की एखाद्या वेळी अशा आंदोलनाची किंवा त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीची चटक लागते, आणि मग एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर आंदोलन करण्याऐवजी एखादा आंदोलन उभारण्याची गरज म्हणून एखादा थातुरमातुर विषय शोधला जातो आणि कसं तरी ओढून ताणून आंदोलन उभारलं जातं. आणि मग असं आंदोलन यशस्वी होईलच याची अजिबात खात्री देता येत नाही. आणि मग अशा आंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाच्या अल्पकालीन अस्ताचीही भीती असते. अर्थात आंदोलनानंतर दिपकेंनी जी संयमी प्रतिक्रिया दिली होती, किंवा वांगचुक यांनी आंदोलकांना न कळवता जेव्हा परस्पर रुग्णालयात उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हासुद्धा दिपकेंनी ज्या प्रगल्भ प्रतिक्रिया दिल्या होत्या ते पाहता या आंदोलनाच्या सापळ्यात ते अडकण्याची शक्यता कमी दिसते. मग आता प्रश्न असा उभा राहतो की आंदोलन नाही तर मग दिपके पुढे काय करणार. तर त्याचं उत्तर कदाचित असं असेल की दिपके राजकीय आखाड्यात उतरू शकतात, पण त्यासाठी त्यांना एखादा राजकीय पक्ष शोधावा लागेल, किंवा कॉक्रोच जनता पार्टी ही जी त्यांची मोहीम आहे त्याचं राजकीय पक्षात रूपांतर करावं लागेल. त्याचं राजकीय पक्ष म्हणून त्याची नोंदणी करावी लागेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की CJP ही सोशल मीडियावरची सर्वात लोकप्रिय मोहीम जरी असली आणि त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स असले तरीसुद्धा CJP हा राजकीय पक्ष नाही आहे. त्यांची भारतीय निवडणूक आयोगाकडे रितसर राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी समजा CJPचंच राजकीय पक्षात रूपांतर केलं तर या पक्षाची एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून ओळख त्यांना निर्माण करावी लागेल. याशिवाय कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे निर्माण झालेले कोट्यवधी फॉलोअर्स आणि आपण म्हणू की आंदोलनातून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेली ही जी जेन झीची तरुणाई आहे, या तरुणाईचं CJPच्या कार्यकर्त्यात त्यांना रूपांतर करावं लागेल.
पक्षाचं एक भक्कम केडर असेल तरच राजकीय पक्ष उभा राहतो आणि उत्तम काम करतो. याशिवाय आंदोलनातून दिसलेला आपल्या समर्थकांचा नवथरपणा, ज्याला आपण जेनझीच्या भाषेत असं म्हणू की रॉनेस, तो सुद्धा कमी करून थोडासा प्रगल्भपणा दाखवून द्यावा लागेल. आणि हे समजा सर्व दिपकेंनी जमवून आणलं आणि एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना केली तर त्याचं नेतृत्व आपसुकच दिपकेंकडे स्वाभाविकपणे येईल. पण मग त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे पक्षाची विचारधारा काय असेल, कारण त्यावरच ते राजकीय ध्रुवाच्या नेमक्या कोणत्या बाजूला असतील हे स्पष्ट होईल. याशिवाय त्यांचं पुढचं राजकीय यशापयश हे सुद्धा ही विचारधारा ठरवणार आहे. म्हणजे ते नेमस्त किंवा सेक्युलर विचारधारेनं राजकीय वाटचाल करणार की मग उजव्या विचारसरणीनं पुढे जाणार की डाव्या पक्षांकडे झुकणार, यावर अनेक गोष्टी ठरतील. त्यांच्या आंदोलनातल्या काही बाबी जर आपण अधोरेखित केल्या तर आपल्या असं लक्षात येतं की जर ते राजकारणात आले तर त्यांच्या राजकारणाचा बाज हा थोडासा बहुजनवादी किंवा थोडासा डावीकडे झुकलेला असू शकतो. म्हणजे असं मी का म्हणतोय तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या आणि बहुजनवादात या प्रतीकांना मोठं महत्त्व आहे. याशिवाय आंदोलनात चे गवेराचे फोटोसुद्धा झळकले. चे गवेरा हा डाव्या चळवळींच्या जगभरातल्या कार्यकर्त्यांचा आयकॉन आपल्याला माहिती आहे. आणि आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या या आंदोलनात SFI आणि AISF यासारख्या डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनासुद्धा सहभागी झाल्या होत्या. आता या सगळ्या जर बाबी पाहिल्या तर त्यांचा कल थोडासा डावा किंवा बहुजनवादाकडे असल्याचं दिसतंय. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभिजित दिपके हे दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. सध्या दलित किंवा बहुजनवादी नेतृत्वाची एक मोठी पोकळी राष्ट्रीय राजकारणात आहे. विशेषतः राष्ट्रीय राजकारणात ही पोकळी अधिक प्रकर्षानं जाणवते. कारण आपल्याला आठवत असतील तर रामविलास पासवान असतील किंवा अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे मायावती असतील, हे जेव्हा उत्तरेतल्या राजकारणात जेव्हा सक्रिय होते ना तेव्हा बहुजनवादी राजकारणाचा एक दबदबा होता राष्ट्रीय राजकारणात. कांशीराम असतील किंवा त्यांच्यानंतर मायावती असतील, हे नेते राष्ट्रीय स्तरावर बहुजनवादी राजकारणाचा एक चेहरा होते. पण गेल्या 1.5 दशकात भाजपची हिंदुत्ववादी विचारसरणी राष्ट्रीय स्तरावर इतकी प्रबळ झाली, इतकी व्यापक झाली की हळूहळू हे बहुजनवादी राजकारण संकोच पाहू लागलं. आणि आता तर मायावती यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात बहुजनवादी राजकारणाचा चेहरा असलेला असा कोणताही प्रस्थापित नेता सध्या अस्तित्वात नाही आहे. नाही म्हणायला थोडंसं चंद्रशेखर आझाद वगैरे सारखे नेते नव्यानं उभारी घेत आहेत, पण त्यांच्यामागे म्हणावं तसं राजकीय पाठबळ नाही आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात निर्माण झालेली ही दलित बहुजनवादी नेतृत्वाची पोकळी दिपके जर भरून काढू शकले ना, किंवा आपण म्हणू त्यांना तशी संधी आहे, आता ती संधी कशी साधणार हा प्रश्न आहे. आणि आता शेवटचा एक मुद्दा आहे तो असा की दिपकेंच्या आंदोलनानं भाजपचं नेतृत्व एकदम अलर्ट झालं आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे भाजपचं किती नुकसान झालं वगैरे हा आपण भाग सोडून देऊया, पण त्याहीपेक्षा भाजप नेतृत्वाला चिंता आहे ती त्यांचा संभाव्य मतदार हा दिपकेंकडे वळत असल्याची. या आंदोलनातून ती बाब प्रामुख्यानं भाजप नेतृत्वाला दिसली, कारण दिपकेंच्या आंदोलनात फक्त डावे होते किंवा बहुजनवादी होते किंवा काँग्रेसी कार्यकर्ते होते असं नव्हे, तर त्यांच्या सर्वांच्या जोडीला उच्चवर्णीय किंवा भाजपच्या मध्यमवर्गीय मतदारांची मुलंसुद्धा आंदोलनात सहभागी झाली होती. आणि हीच भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित नाही आहे या जाणीवेनं भाजपचे सहानुभूतीदार जर धास्तावले असतील आणि त्यांची पुढची ही जी जेनझी पिढी आहे ती भाजपचं ते आपण म्हणू की संभाव्य मतदार म्हणून मानली जात होती भाजपची, ती जर भाजप विरोधात रस्त्यावर उतरत असेल तर भाजपला याचा नक्कीच विचार करावा लागेल. थोडक्यात काय तर दिपकेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय राजकारणात काही संभाव्य बदल अपेक्षित आहेत. यापूर्वी आपच्या राजकारणातल्या एंट्रीनं सुद्धा अशीच भारतीय राजकारणानं कूस पालटली होती आणि आता पुन्हा एकदा भारतीय राजकारणात किंवा राष्ट्रीय राजकारणात एक नवं वळण येण्याची शक्यता आहे. तर असो, अभिजित दिपकेंचा राजकीय प्रवास कसा असेल यावर आपलं लक्ष असेलच, तुम्हीसुद्धा ते पाहालच. मात्र ह्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांच्या कोणत्या कसोटीवर दिपके हे खरे उतरतात त्यावर त्यांचं पुढचं राजकारण किंवा आपण म्हणू जर राजकारणात आले नाही तर पुढचं समाजकारण कसं असेल ते आपल्या लक्षात येईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा NDTV मराठी. धन्यवाद.